गेले 2 महिने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ज्या निवडणुकीच्या सुरू होती, खरं तर तुम्ही सर्वांनीच त्यामध्ये अगदी प्राणपणाला लावून कष्ट केलेलं होतं आणि आज त्याची मतमोजणीतून आज हा विजयाची दुराई तुमच्याकडे आलेली आहे. काय सांगता? माझी मुलगी काजल अंकुश मोरे 67 पौड पंचायत समिती गणातून या ठिकाणी निवडून आलेली आणि प्रथमतः तिचा विजय हा माझं हृदय आणि कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार माझे आमदार जे गेले 25 वर्षापासून बारीक लक्ष माझ्यावर राहून ठेवल्यामुळे आज मला ही संधी त्यांनी दिली आणि त्यांनाही हा विजय मी समर्पित करतो. वडील तालुका अध्यक्ष असताना आज तू विजयी उमेदवार झालेले आहेस आणि पुन्हा एकदा म्हणावं लागेल की लहान वयामध्ये एक पंचायत समितीची जबाबदारी तुझ्यावरती येते. कसं वाटतंय आज? मला सर्वप्रथम अभिमान तर खूप वाटतोय की वडिलांचं जसं तुम्ही बोलले की पद आहे अध्यक्ष, पण त्यांचं काम आहे 30 वर्षाचं. पद 30 वर्ष नव्हती, पद आत्ता आहे आणि आता पहिल्यांदा संधी आम्हाला आदरणीय अजितदादा आणि शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून वडिलांची कारकीर्द बघून आम्हाला तिकीट दिलेलं होतं आणि आता निवडून आलं तर आनंद तर भरपूर आहेच, अभिमानही भरपूर आहेच आणि जसं आदरणीय अजितदादा सांगत आलेत की काम करत राहू, तेच माझं ध्येयही तेच राहणार आहे. निवडणूक आल्या की विजन लाईट, पाणी, रस्ता याच्या व्यतिरिक्त मुळशीसाठी काय विजन असेल? मी लाईव्ह मध्ये पण याच्या आधी बोलले की मुळशी तालुक्याचा काया पालट आपल्याला करायचा आहे. कसा तर आता मी सुशिक्षित आहे, तर टेक्नॉलॉजीला यूज करून आपल्या गावाकडे शेती जास्त होते, तर शेती होते ती वरच्या भागात भातांची जास्त होते, पण जर आपण टेक्नॉलॉजीचा यूज केला तर फक्त भात नाही, अजून बरीच काही पिकं आपण घेऊ शकतो. तर हे झालं फक्त शेतीचं. आपल्या मुळशी तालुक्यात क्रीडा मध्ये पण सर्वजण पारंगत आहेत, पण त्याचं श्रेय आजपर्यंत मला असं जाणवतं की मिळालेलं नाहीये. तर अपार्ट फ्रॉम रस्ता, पाणी, वीज याच्या व्यतिरिक्त माझे प्रयत्न शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि वारकरी संप्रदाय सगळ्यात महत्वाचा, जी आपल्याला आपल्या मुळशी तालुक्याला वारकरी संप्रदाय लाभला, हे आपलं भाग्य आहे, तो मला पुढे न्यायचा आहे. हेच माझे प्रयत्न असतील. वारकरी संप्रदाय जर मी माझ्या प्रयत्नांनी पुढे नेला तर आपल्या तालुक्याचा कायापालट होईल, हे गॅरंटीनुसार मी आता बोलू शकते. हा खरं सामना अटीतटीचा सामना होता, त्याच्यामध्ये विजयाचा कौल हा मतदारांनी तुला दिलेला आहे. मतदारांना काय सांगशील? मतदारांचे मी मनापासून सर्वप्रथम धन्यवाद, आभार व्यक्त करेल. त्यांनी वडिलांनाच फक्त लक्षात न घेता, जेव्हा मी ऑक्टोबर पासून जेव्हा मी फिरते तर दारोदारी मला सर्व मतदार म्हणण्यापेक्षा सर्व आजी आजोबा, छोट्या वयाचे मुलं सर्वजण मला प्रेमाने सांगतायत की तू माझी मेवणी आहे, तू माझी दिदी आहे. तर मग मी मतदारांना म्हणण्यापेक्षा मी अख्ख्या तालुक्याला हेच सांगेल की जे नातं तुम्ही माझ्याशी, मी जेव्हा दारोदारी येत होते तेव्हा सांगत होता, माझ्यासाठी माझा अख्खा मुळशी तालुका माझे नातेवाईक आहे. मग त्याच्यात कोणत्याही पक्षाचं मी ग्राह्य धरत नाही की कोण कोणत्या पक्षाचा आहे. माझ्यासाठी सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य माणूसच आहे आणि मीही त्याच मातीतले आहे. आपली माती, आपली माणसं ही माझी विचारसरणी कायम राहील. पौड गणात बऱ्यापैकी पर्यटनावरती लोक अवलंबून आहेत, त्याबद्दल काय विजन आहे? पौड गणात पर्यटनावर अवलंबून आहेत, मान्य आहे, पण पर्यटन तर आपण करूच. रस्ते झाले की पर्यटन तर होणारच, पण पर्यटन आलं की कचराही येतो. तर कचरा प्रदूषण न करता जर पर्यटन आपलं वाढणार असेल तर त्याच्यावर माझा जास्त भर असेल. रस्ता, पाणी, वीज आलं की पर्यटन वाढेल, पण माझा जोर असेल की कचरा कमी झाला पाहिजे. पर्यटन झालं की कचरा होतो, सो तो कचरा कमी करण्याचं माझं ध्येय आहे.